आणि आता महत्त्वाच्या बातम्या पाहूयात। सोलापूरमधून जरांगे यांची रॅली सुरू झालेली आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅली। पोलीस आयुक्तांनी घेतला सभासदाचा आढावा। छत्रपती संभाजी महाराज चौक ते शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅली काढणार। पुण्यामध्ये 24 ऑगस्टला संविधान सन्मान सभेचं आयोजन। शरद पवारांची प्रमुख उपस्थिती असेल। महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेकडून कार्यक्रमाचं आयोजन। मराठा क्रांती ठोका मोर्चाचे रमेश केरे पाटील आणि कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आंदोलनासाठी जात असल्याचा पोलिसांची कारवाई। फडणवीस आणि पवारांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार होते। माजी मंत्री बाळा भेगडे यांना धमकावणाऱ्या मराठा मोर्चाच्या विनोद पोखारकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा। बाळा भेगडेंकडून तळेगाव पोलिसात तक्रार। भेगडेंनी जरांगेंच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे फोनवरून धमकी दिली होती। एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत उद्या बैठक। एसटी कामगार संघटनेकडून विविध मागण्यांसाठी 9 ऑगस्टपासून राज्यभरामध्ये आंदोलनाची घोषणा। तत्पूर्वी तोडगा काढण्याची बैठकीचं आयोजन। भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पहिल्याच प्रयत्नामध्ये अंतिम फेरीत, तर कुस्तीपटू विनेश फोगाट 50 किलो वजनी फ्रीस्टाईल कुस्तीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी 2 कांस्य पदकं जिंकणाऱ्या मनू भाकरवर मोठी जबाबदारी। 11 ऑगस्टला ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात मनू भारताची ध्वजवाहक असेल।